दहशतवादी अबू सैफुल्लाहची हत्या पाकिस्तानच्या सिंध प्रांतात अज्ञात व्यक्तीकडून गोळ्या झाडून हत्या। सैफुल्लाह खालिद हा लष्कर तैयबाचा टॉपचा कमांडर, भारतातील 3 हल्ल्यांचा सूत्रधार। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक। ज्योती मल्होत्राला पाकमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत होती। पाकमध्ये ज्योतीला पोलीस सुरक्षाही पुरवली गेल्याची माहिती। यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या मागे पाकचा अधिकारी दानिश मास्टरमाइंड असल्याची शक्यता। भारत-पाक संघर्षावेळी दोघेही संपर्कात। ज्योतीच्या पाकिस्तान दौऱ्याचा खर्चही दानिशने केला। यापूर्वी संशयास्पद कृत्यांमुळे भारत सरकारने दानिशला देश सोडण्यास सांगितलं होतं। यूट्यूबर ज्योती मल्होत्राचं चीनी कनेक्शनही तपासात समोर। पाकिस्ताननंतर चीनमध्ये गेली होती ज्योती मल्होत्रा। चीनी अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ज्योती मल्होत्रा तपास यंत्रणांच्या रडारवर। पहलगाम हल्ल्यानंतरचा यूट्यूबर ज्योती मल्होत्राचा व्हिडिओ समोर। पहलगाम हल्ल्यात ज्योतीनं पर्यटकांनाच दोषी ठरवलेलं। पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योतीचा व्हिडिओ व्हायरल। ऑपरेशन सिंदूरच्या आधी पाकला अलर्ट का केलं होतं? पाकला हल्ल्याआधीच सांगण्याची परवानगी कुणी दिली? परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधी यांचा सवाल। ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या टप्प्यात पाकिस्तानला इशारा दिला होता। तथ्य पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने मांडलं जात आहे। राहुल गांधींच्या टीकेनंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण। राहुल गांधी जे बोलत आहेत त्यावरून भारतीय सेनेवरील त्यांचा विश्वास दिसतोय। राहुल गांधींनी सवाल उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। सचिन वाझे पुन्हा नोकरीत आला नसता राजकारणातले कटू प्रसंग टाळता आले असते। वाझेसाठी एक वेगळी स्वतंत्र यंत्रणा रस घेत होती। नरकातला स्वर्ग पुस्तकात खासदार संजय राऊतांचा दावा। धनंजय मुंडेंनी घेतली परळीत मारहाण झालेल्या शिवराज देवटेची भेट। कसलीही गय न करता सर्व आरोपींवर कठोर कारवाई करा। मुंडेंच्या पोलीस अधीक्षकांना सूचना। तर अजितदादांचीही लवकरच भेट घेणार। पुणे, जालना, रत्नागिरीसह अमरावती आणि सोलापुरात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी। मराठवाड्याला मान्सूनपूर्व पावसाचा सर्वाधिक फटका। वादळी वाऱ्यामुळे पिकांची नासाडी तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली। सोलापुरातील टेक्सटाईल कारखान्याच्या विझलेल्या आगीचा पुन्हा एकदा फटका। 13 तासांनंतर आग आटोक्यात होती, मात्र पुन्हा गॅसचा स्फोट। आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू। शासनाकडून मृतांच्या वारसाला प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर। बोरिवलीमध्ये 2 गटात झालेल्या हाणामारीत 2घांचा मृत्यू तर 1 जण जखमी। MHB पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना। जुन्या वादातून दोन्ही गटात हाणामारी झाल्याची माहिती। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे।